श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार, जाळी समईतली वात. तेज ज्योतिष ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात. तेज ज्योतिष ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात. सद्गुरु श्री स्वामींच्या आशीर्वादाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. नमस्कार. मी मेधा महेश भंडारकवठेकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आमच्या ज्योतिर्मय ज्योतिष संस्था आणि महारुद्र ज्योतिष संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण अष्टक वर्ग या ज्योतिष कार्यशाळा आयोजित केली आहे. आजचे आपले व्याख्याते ज्योतिष क्षेत्रात सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले अष्टक वर्ग महागुरु श्री प्रदीप पंडित सर हे मान्यवर म्हणून आपल्याला लाभले आहेत. आज आपल्याला सरांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. तर आपल्याला सरांचा परिचय करून देणार आहेत माझ्या सहकारी अर्चना जोग मॅम. अर्चना मॅम. आहे मी. नमस्कार, मी अर्चना जोग आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. ज्योतिर्मयी ज्योती संस्था व महारुद्र ज्योती संशोधन यांच्या संयुक्त विद्यमाने आज अष्टक वर्गनुसार राशी भविष्य व अष्टक वर्ग वास्तू या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यासाठी या विषयातील तज्ज्ञ व आदरणीय गुरुवर्य प्रदीप पंडित सर आज आपल्याकडे आले आहेत आणि त्यांचा मी अल्प परिचय करून देते. प्रदीप पंडित सर हे अष्टक वर्ग महागुरु, रत्नशास्त्र आचार्य, अंकशास्त्र आचार्य, श्री शिवस्वरोदय आचार्य, ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष मार्तंड, रमल पंडित, राष्ट्रभूषण अशा अनेक पदव्यांनी वेगवेगळ्या संस्थांकडून सन्मानित आहेत. वैद्यकीय ज्योतिषशास्त्र अष्टक वर्ग, ज्योतिष पद्धत, श्री शिवस्वरोदय शास्त्र, पंचपक्षी शास्त्र, रत्नशास्त्र, अंकशास्त्र, विवाह, पंचांग, शेअर्स, वास्तुशास्त्र, निवडणूक शास्त्र या विषयाच्या एक दिवसीय कार्यशाळा पोस्टल कोर्सेस प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने ते सातत्याने आयोजित करत असतात. या विषयांच्या ध्वनिमुद्रित कार्यशाळा पण त्यांच्या उपलब्ध आहेत. गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ, प्रथमेश प्रारब्ध प्रशाला, ज्योतिष प्रबोधिनी या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या संस्थांमार्फत विनामूल्य ज्योतिष व्याख्याने ते अनेक वर्षापासून सातत्याने प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने आयोजित करत असतात. माननीय सर्वश्री विजय जकातदार, सिद्धेश्वर मारटकर, मोहन दाते, दत्तप्रसाद चव्हाण, कैलासवासी जेरे गुरुजींच्या ज्योतिष वर्गात त्यांनी गेस्ट लेक्चर्स दिलेली आहेत. माननीय श्री वदा भट सरांकडून त्यांचा 2 वेळा जाहीर सत्कार झालेला आहे. ते एक ज्योतिष लोकप्रिय अध्यापक असून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी देश व विदेशात तयार करत असतात. गोवा, पुणे येथील ज्योतिष संमेलनात उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना सन्मानित केलेले आहे. ज्योतिष या विषयाशिवाय शास्त्रोक्त गणेश उपासना, नर्मदा परिक्रमा, नेताजी बोस या विषयांवर विनामूल्य व्याख्याने ते देत असतात. गुरुपौर्णिमेला गुरुचा सत्कार करण्याऐवजी त्यांच्या धर्मपत्नीचा सत्कार करण्याची आगळी वेगळी प्रथा त्यांनी सुरू केली आहे. सर्व प्रमुख ज्योतिष मासिकात शेकडो विषयावर शेकडो लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. उत्कृष्ट ज्योतिष लेखक म्हणून पुणे सासवड ज्योतिष संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. निवडक ज्योतिष विचार, ज्योतिष व अष्टक वर्ग, ज्योतिष पद्धत या लोकप्रिय पुस्तकाचे ते लेखक असून या दोन्ही पुस्तकांच्या अनेक आवृत्ती अल्पावधीतच संपल्या आहेत. गणपती उपासनेवर गणेश वंदना, नेताजी बोस यांच्यावर झेप वाघाची, तसेच आणखी एक भस्मासूर, दुसरी बाजू नाण्याची, यात्रा आणि यात्रा, उजागर इत्यादी नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे. तसे नाट्य लिखाणासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय शासकीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डिप्लोमा इन ॲस्ट्रोफायनान्स हा आगळा वेगळा अभ्यासक्रम त्यांनी सुरू केला आहे.
अहमदनगर, सातारा, नृसिंहवाडी ज्योतिष संमेलनात परमपूज्य शंकराचार्य यांच्याकडून ते सन्मानित झालेले आहेत. नाशिक, औरंगाबाद, पुणे येथील ज्योतिष संमेलनात 3 वेळा त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. लोकसभा निवडणूक भाकितासाठी त्यांनी टीव्हीवर मुलाखत दिली आहे. अनेक गरजू ज्योतिष विद्यार्थ्यांना ज्योतिष वाचनालयाला त्यांनी शेकडो पुस्तके भेट दिलेली आहे. ज्योतिष संमेलनात गुणी ज्योतिष विद्यार्थ्यांना ते नेहमी पुस्तके सप्रेम भेट देत असतात आणि त्यांना मदत करत असतात. अनेक ज्योतिष पुस्तकात त्यांच्याबद्दल कृतज्ञता उल्लेख आहे. अनेक पुस्तकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. अनेक ज्योतिष संमेलनासाठी सर्व प्रकारची ते मदत करत असतात. ज्योतिष प्रसारासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आजवर शेकडो विनामूल्य व्याख्याने ते प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने त्यांनी दिलेली आहेत. अनेक ज्योतिष शिक्षक त्यांनी तयार केले आहेत. अनेक नवी व्यक्तींना संधी देत असतात. गरजू लोकांसाठी विनामूल्य ज्योतिष मार्गदर्शन मिळावे ते त्यांनी अनेकदा आयोजित केलेले आहे. अशा प्रकारे मी प्रदीप पंडित सरांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण करते. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद. ज्योतिर्मय ज्योतिष संस्था आणि महारुद्र ज्योतिष संशोधन केंद्र तसेच मेधा मॅडम कोडे सरांचे मनपूर्वक आभार. आज त्यांनी इथे मला बोलायची संधी दिली आहे. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ज्योतिषप्रेमी बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार. वेळ थोडीशी ऑड आहे तरी विषयाच्या प्रेमाखातर का होईना तुम्ही माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलात, याबद्दल मी आपला खरोखर अतिशय आभारी आहे. मित्रांनो, गेली अनेक वर्ष मी जे 35-30 वर्ष झाली असतील प्रामुख्याने अष्टक वर्गावरच काम करतोय. त्यामुळे माझ्या कपाळावर अष्टक वर्गाचा माणूस असा एक शिक्का बसलेला आहे, जो मी आनंदाने गौरवाने बाळगतो. पण त्यामुळे अनेकदा थोडी गडबड देखील होते. गडबड अशी होते की एकदा एका ज्योतिष संमेलनात प्रामुख्याने वास्तू आणि केपीवर चर्चा होणार होती. म्हणजे ते वास्तू केपीचं ज्योतिष संमेलन होतं आणि त्यात माझं देखील एक भाषण होतं. मला पाहिल्यानंतर कोणी काही बोलण्याची शक्यता नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावर मी ओळखू शकत होतो की अरे, हा अष्टक वर्गाचा माणूस इथे वास्तू केपी संमेलनात कसा काय. मग मी माझ्या भाषणात त्यांना इनडायरेक्ट उत्तर दिलं की वैदिक पद्धतीने किंवा कुठल्याही ज्योतिष पद्धतीने आपण जे काय सगळं काही बघतो किंवा जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना ही अष्टक वर्गाप्रमाणे बघता येते. अष्टक वर्गाप्रमाणे त्यात उत्तरं आहेत. आणि विशेषतः वास्तूचा तर अष्टक वर्गामध्ये फार चांगला असा सखोल विचार झालेला आहे. अर्थात अष्टक वर्गाचं वास्तुशास्त्र वेगळं आहे, थोडंसं धक्कादायक आहे. अष्टक वर्ग हा तसं म्हटलं तर पारंपरिकचाच एक भाग. पण अष्टक वर्गाचे स्वतःचे असे काही नियम आहेत, पद्धती आहेत. जसं अष्टक वर्गाचं वास्तुशास्त्र वेगळं आहे, अष्टक वर्गाचं गुणमेलन वेगळं आहे, अष्टक वर्गाचं राशीभविष्य देखील वेगळं आहे, अष्टक वर्गाची 7.5 वेगळी आहे. म्हणजे पारंपरिकचा वैदिकचा भाग असून देखील अष्टक वर्गाने आपले एक स्वतंत्र अस्तित्व असं बाळगलेलं आहे. मूलतः वास्तूचा विचार करा असेल तर आपलं ट्रेडिशनल वास्तुशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, हे मान्य. पण अष्टक वर्गात देखील वास्तूचा अतिशय खोलवर असा अभ्यास झालेला आहे. आणि त्यासाठी मी त्यांना एक पत्रिका त्यांच्या समोर मांडली, ती तुम्हाला देखील आता मी शेअर करतोय. अतुल सर, पंडित सरांना पिन करता का जरा मोठं? हा, ठीक आहे. कुंडली दिसते? नाही मी सर, शेअर केली नाही सर, दिसत अजून आहे नाही का? दिसत आहे.
येस ऑर नो? नाही 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 सर नाही. ओके. तर अष्टक वर्गामध्ये वास्तुशास्त्र कसं आहे हे सांगण्यासाठी मी ही कुंडली त्यांना त्या चर्चासत्रामध्ये ठेवली होती. आजकाल काय झालंय, कोणत्याही शहराच्या चहू बाजूंना वेगवेगळी अशी बांधकामं होतात आणि ज्याला घर घ्यायचं आहे त्याला या चारही दिशेला फिरावं लागतं. त्याचं पेट्रोल जातं, वेळ जातो आणि अनेक घरं पाहिल्यामुळे कन्फ्युजन देखील वाढतं. अशा जर आपण त्याला सांगू शकलो की तुझं घर या अशा स्वरूपाचं अशा ठिकाणी असेल तर त्याची बरीचशी धावपळ वाचू शकते आणि त्याला एक शॉर्टलिस्ट करायला बरं पडतं. तर ही जी कुंडली आहे, हा दत्तक जेव्हा माझ्याकडे आला, मी कुंडली पाहिली आणि पटापटा त्याच्या घराबद्दल बोलायला लागलो. एक तर वास्तूचा विचार म्हटलं तर सगळ्यात प्रथम आपलं लक्ष जातं ते चतुर्थ स्थानाकडे. तर ह्या जातकाच्या वैदिक पद्धतीने ही कुंडली बोलतेच की चतुर्थेश चतुर्थाला बघतोय, चंद्र चतुर्थाला बघतोय, मंगळ चतुर्थाला बघतोय वगैरे वगैरे. पण आपल्या अष्टक वर्गाप्रमाणे सर्वाष्टकात त्याच्या चतुर्थ स्थानाला 30 गुण आहेत. त्यामुळे माझी वास्तू होईल का, सुखासुखी होईल का? त्याला उत्तर दिलं, येस तुझी वास्तू होणार आहे आणि ती लवकरच सुखासुखी होणार आहे. वास्तू कशी असेल? तुम्ही सांगितलं की तुझी वास्तू एखाद्या शिक्षण संस्थेच्या जवळ असेल. तुझ्या वास्तूच्या घराजवळ एखादी मनोरंजन केंद्र असेल. एखादी पाण्याची नदी म्हणा, तलाव म्हणा, समुद्र म्हणा, ओहोळ म्हणा, ओढा म्हणा असं काहीतरी असेल. आणि तुझं हे घर, हा फ्लॅट हा ग्राउंड प्लसच्या जवळ म्हणजे फर्स्ट, सेकंड फ्लोअरला नसेल, तो टॉप फ्लोअरला असेल. हे सगळं सांगितल्यावर त्याला जर आश्चर्य वाटलं, पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. आपण जर त्याच्या चतुर्थ स्थानाची नीट चिकित्सा केली, तर आपल्या हे सगळ्या लक्षात येतंय. त्याच्या चतुर्थ स्थानाला 30 गुणांपैकी गुरुने 7 गुण दिलेले आहेत. आणि गुरु म्हणजे शिक्षण संस्था. गुरु म्हणजे आकाश तत्व. त्यामुळे ही वास्तू शिक्षण संस्थेच्या जवळ आणि टॉप फ्लोअरला असणार. शुक्राने 5 मार्क दिलेले आहेत. त्यामुळे घराजवळ एखादी मनोरंजन केंद्र, नाट्यगृह, सिनेमागृह वगैरे असणार. चंद्राने 6 दिलेले आहेत आणि चंद्र म्हणजे जलतत्व. म्हणून घराजवळून काहीतरी पाण्याचं स्रोत असणार हे मी त्याला सांगितलं. आणि चतुर्थ शनीने चतुर्थाला 4 गुण दिलेत. मुळात शनीची गुण द्यायची कॅपॅसिटीच फार लिमिटेड आहे. त्यामुळे शनीचे 4 गुण देखील उत्तम म्हणायला हरकत नाही. चतुर्थेशाने चतुर्थाला गुण दिले असल्यामुळे वास्तू सहज होणार आणि शनीचा इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे ही काय म्हणतात त्याला रिसेलची वास्तू असताना त्याला सांगितलं. आणि ते सांगितलं की तुझ्या द्वितीय स्थानामध्ये शनी आहे वैदिक पद्धतीने. त्यामुळे तुझा ईशान्य कोपरा बिघडलेला असेल आणि त्याप्रमाणे त्याने जेव्हा हे घर घेतलं त्यावेळेस त्याच्या ईशान्य कोपऱ्याला चक्क टॉयलेट आलेलं होतं. निसर्ग कुंडलीचा चतुर्थेश चंद्र त्याने देखील 6 मार्क दिलेले आहेत. त्यामुळे घर सुखासुखी होणार, घरामध्ये सुख समाधान असणार हे मी त्याला सांगितलं. आणि जेव्हा त्याची वास्तू मी बघितली त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मला तिथे दिसून आल्या. हे सगळं वैदिक पद्धतीने पण सांगता येतं. पण अष्टक वर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अचूक असं फलादेश करू शकतो आणि अष्टक वर्गामध्ये अंक बोलतात. हेच वैदिक पद्धतीने बोलायचं झालं तर चतुर्थेश कुठे, चतुर्थ कोणाची दृष्टी आहे, कोणाचं नक्षत्र आहे, अमुक-तमुक असा खूप आपल्याला निबंध लिहावा लागतो. इथे आपण फक्त चतुर्थ स्थानापाशी गेलो, तिथले मार्क पाहिले 30 आणि मार्क कोणी दिले ते पाहिलं. त्यामुळे फलादेश करायला आपल्या 2 मिनिटं देखील पुरत असतात. तर असं हे वास्तुशास्त्र जेव्हा मी त्या लोकांसमोर उलगडलं, मोठमोठे वास्तुतज्ञ तिथे आलेले होते. त्यांना अष्टक वर्गाची पूर्वी माहिती नव्हती. परंतु ही अष्टक वर्गाची त्यांनी झलक पाहिली आणि ते अचंबित झाले आणि त्याने मान्य केलं की येस अष्टक वर्ग में कुछ तो भी दम आहे. ही एका सामान्य व्यक्तीची पत्रिका आपण बघितली. त्याचं वास्तूची परिस्थिती पाहिली. आता आपण जाऊया थोडं पुराण काळामध्ये. रामाच्या बाबतीत.
रामाची पत्रिका आपल्या सगळ्यांना माहीत असेल. रामाची पत्रिका माहिती आहे. कर्क लग्न आहे. लग्नामध्ये लग्नेश चंद्र आहे. लग्नामध्ये भाग्येश गुरु आहे आणि बाकी सगळे ग्रह उच्चीचे आहेत. शुक्र मीनेचा आहे, मंगळ मकरेचा आहे, शनी तुळेचा आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर रामाच्या कुंडलीचा पारंपरिक पद्धतीने अनेकदा विचार झालेला आहे. पण आपल्याला तो अष्टक वर्ग पद्धतीने करायचा झाला तर एक अडचण अशी येते की सॉफ्टवेअरमध्ये रामाची कुंडली कशी टाकायची? केवळ रामाचीच नाही, जी कुंडली आपल्याला माहिती आहे, पण ज्या कुंडलीचे बर्थ डिटेल्स आपण टाकू शकत नाही, अ, अशा कुंडल्यांचं सर्वाष्टक कसं करायचं? किंवा काही वेळेस आपल्याकडे बर्थ डिटेल्स नसतात आणि आपल्याला सर्वाष्टक करायचं असतं, अशा वेळेस काय करणार? तर याच्यासाठी अष्टक वर्ग यंत्र नावाचा एक प्रकार आहे. तुम्हाला बहुतेक तो माहीत असेल. तर अष्टक वर्गाच्या यंत्रावरून आपल्याला रामाची कुंडली काढता येते. रामाचं सर्वाष्टक काढता येतं आणि त्या सर्वाष्टकावर आपण बोलू पण शकतो. रामाची कुंडली दिसते? नाही, अजून येईल सर. ओके. आता आली. कदाचित आपल्याला ही माहीत पण असेल. याचं सर्वाष्टक देखील कदाचित आपल्याकडे असेल. तर ही रामाची कुंडली. वैदिक पद्धतीने रामाच्या कुंडलीचा अनेकदा विचार झालेला आहे. पण रामाला वास्तू सुख नव्हतं, हे आपल्याला रामाचं सर्वाष्टक पाहिल्यावर लक्षात येतं आणि रामाचं सर्वाष्टक आणि रामाचं वास्तुसुख हा विचार फार क्वचित केला गेलेला आहे, जो आपण केलेला आहे. नियम परत तोच. चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थान तिथे तूळ रास आहे आणि चतुर्थाला 26 मार्क आहेत. जे आपल्या रेग्युलर मार्कांपेक्षा 28 मार्कांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे वास्तुसुख नसणार हे लक्षात आलं. चतुर्थ स्थानाला 28 पेक्षा कमी गुण असल्यामुळे आपण म्हणू शकतो की रामाला विशेष असं वास्तुसुख नव्हतं. राम आपल्याला पूजनीय आहे, वंदनीय आहे आणि आजकाल तर रामाची भक्ती खूपच अशी वाढायला लागलेली आहे. तरी आपण रामाचा कुंडलीचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की म्हणावं तर राजपुत्र. ना राजघराण्याचं सुख मिळालं, ना राजघराण्याचं राजपुत्राचं असण्याचं निम्म आयुष्य जंगलामध्ये गेलं. मुलगा असून मुलाचं सुख नाही. बायको असून बायकोचं सुख नाही. या सगळ्या गोष्टी रामाच्या कुंडलीमध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येतात. लग्नेश लग्नात भाग्येश गुरु युक्त. चंद्रगुरु लग्नामध्ये, त्यामुळे गजकेसरी योग. अशा गजकेसरी योगातील गुरुची पंचम दृष्टी पंचम स्थानावर, सातवी दृष्टी सप्तम स्थानावर आणि नववी दृष्टी नवम स्थानावर. पंचम स्थानावर गुरुची दृष्टी असताना देखील लव कुश प्रेम मिळू शकलं नाही. मुलं आहेत हे देखील माहित नव्हतं. सप्तम स्थानावर गुरुची दृष्टी असताना देखील विवाह सुख मिळू शकलं नाही. नवम स्थानावर गुरुची दृष्टी असताना देखील वडिलांचं देखील सुख मिळू शकलेलं नाहीये. अशी रामाची कुंडली. प्रभू श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, सत्यवचिनी, एक पत्नीवरती, समस्त हिंदू समाजाचं श्रद्धास्थान, भक्तिस्थान, आदराचं स्थान. शतके युगे लोटली पण त्यांच्याबद्दलचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाहीये. उलट दिवसेंदिवस ते प्रेम वाढतच चाललेलं आहे.
त्यांच्याच आशीर्वादाने शबरीचा उद्धार झाला. त्यांच्याच आशीर्वादाने माकडांनी श्रीराम लिहून समुद्रात टाकलेले दगड धोंडे पाण्यावर तरंगले. त्या सामान्य माकडांनी बलाढ्य रावणाचा अंत केला. आजही कोणी भला माणूस भेटला तर आपण त्या भल्या माणसाला श्रीरामाची उपमा देतो. एखाद्या ज्वलंत समस्येचा उपाय, अचूक उपाय सापडला तर आपण त्याला रामबाण म्हणतो. ज्या राज्यात रयत सुखी असते त्या सुराज्याला आपण रामराज्य म्हणतो. काळाचा विचार करताना आपण म्हणतो रामायण काळ. आजकाल कोणी आपल्याला भेटलं तर आपण हाय आणि बाय असं म्हणतो. पण एकेकाळी पूर्वी एखाद्याला अभिवादन करताना राम राम म्हणायची पद्धत होती. भेटलं तर राम राम. तसंच कोणी देवाघरी जात असताना जग म्हणायचं राम बोलो हे राम. महात्मा गांधींनी मृत्यूसमयी जे 2 शब्द उच्चारले ते होते हे राम. त्यांचे आवडते भजन होते वैष्णव जनतो तेणे कहिये. अशी प्रभू रामराची महती. प्रभू श्रीराम किती वंदनीय पूजनीय असले तरी त्यांच्या जीवनात त्यांना स्वतःला कोणतंही सुख सुखासुखी मिळालं नाही. अयोध्येचा राजा असूनही एक तप वनामध्ये विजनवासामध्ये राहावं लागलं, वनवास भोगावा लागला. पत्नी असूनही जोडीने संसार असा झालाच नाही. संतती असूनही संतती सुख मिळालेच नाही. लवकुश कसे वाढले समजलंच नाही. त्यांच्याच प्रेमामुळे लक्ष्मणालाही वनवास झाला. उर्मिलाही काही काळ पतिवियोग झाला. श्रीरामाच्या प्रेमामुळे भरत सिंहासनावर बसू शकला नाही आणि राजा दशरथाने मरताना राम राम असा आक्रोश करत प्राण सोडला. इतकंच नाही तर त्यांच्या महानिर्वाणानंतर काही काळाने त्यांचं जन्मस्थळ श्रीराम जन्मभूमी उद्ध्वस्त झाली, भंग करण्यात आली आणि त्यानंतर श्रीराम जन्मभूमीचा वाद अनेक शतके चालू होता आणि या वादामुळे मोठा सामाजिक धार्मिक असंतोष, तणाव, संघर्ष निर्माण झाला. त्यात अनेकांनी आपले प्राण गमावले, अनेक राज्य खालसा झाली. हा वाद अनेक वर्ष न्यायप्रविष्ट होता. आणि अनेक वर्ष या राम जन्मभूमी बद्दल कोर्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस चालू होत्या. अखेर श्रीराम जन्मभूमी या वादावर, या ऐतिहासिक विवादावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही कोणाच्याही श्रद्धेवर बोलू शकत नाही, पण या जागेच्या जमिनीच्या मालकीचा निवाडा आम्ही देऊ शकतो. म्हणजे साक्षात प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी ही सर्वसामान्य माणसाच्या जमिनीप्रमाणे एक जमिनीचा तुकडा ठरली. अर्थात त्यानंतर देखील या संबंधी अनेक पुनर्याचिका दाखल होत आहेतच. विशेष म्हणजे युगपुरुष प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीचा, त्या जमिनीचा, त्या वास्तूचा निर्णय ब्रह्मा विष्णू महेश यांनी नाही घेतला तर एका मर्त्य मानवाने घेतला. यालाच म्हणतात नियतीचं वैचित्र्य, काळाची विसंगती, कलियुगचा महिमा. तर श्रीराम जन्मभूमी प्रभू श्रीरामांचं सर्व आयुष्य वैदिक ज्योतिष पद्धतीने नीटस उलगडत नाही. आताच मी सांगितलं गजकेशरी योग, लग्नेश, भाग्येश यांची दृष्टी असताना देखील आपल्याला उत्तम संतती सुख मिळालं पाहिजे ते मिळालं नाही, उत्तम जया सुख मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. अवतार काळात तर प्रभू रामचंद्रांना जन्मभूमीचं सुख मिळालं नाहीच. महानिर्वाणानंतर देखील प्रचंड वादावादी झाली आणि ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. याचे कारण माझ्या मते प्रभू श्रीरामांच्या नशिबामध्ये वास्तू सुखच नव्हते. असं का याचा अभ्यास करण्यासाठी मी प्रभू श्रीरामचंद्रांच्या कुंडलीतील वास्तू सुख या गोष्टीचा खूप खोलवर विचार केला, जो इतरत्र झालेला नाही असं मला वाटतं. त्यांचं आयुष्य वैदिक पद्धतीने नीट समजत नाही आणि इतर ज्योतिष पद्धतीने रामाचं वास्तुसुख हा विषय विशेष हाताळलेला नाही असं मला वाटतं.
पण आपल्या अष्टकवर्ग ज्योतिष पद्धतीने रामाचं संपूर्ण आयुष्य वास्तुसुख देखील फार चांगल्या पद्धतीने समजतं. माझ्या अष्टकवर्ग ज्योतिष पद्धत या पुस्तकामध्ये राम आणि अष्टकवर्ग या विषयावर मी बरंचसं लिहिलेलं आहे. पण आता आपण हा विषय फक्त रामाचं वास्तुसुख एवढ्या पुरताच मर्यादित ठेवू. प्रभू श्रीराम जन्मभूमीचा विचार वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आधारे पण करता येतो. जसं काही त्यांच्या कर्क लग्नाचा चतुर्थ शुक्र स्वस्थानाच्या षष्ठात आहे. चतुर्थात मार्केश अष्टमेश पापग्रह शनी आहे. चतुर्थे शुक्र आणि चतुर्थस्थ ग्रह शनी यात षडाष्टक आहे. भूमिकारक 2 ग्रह शनी आणि मंगळ यांचा केंद्र योग आहे. चतुर्थ स्थानावर मार्केश रवी आणि दुहेरी वेश बुधाची दृष्टी आहे. मेष लग्नाच्या निसर्ग कुंडलीचा चतुर्थेश म्हणजे चंद्र, चंद्राशी आणि भाग्येश गुरुशी शनीचा केंद्र योग आहे. मंगळ शनी प्रतियोग आहे. निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानाची निदर्शक कर्क रास शनी मंगळ ह्या पापग्रहांच्या दृष्टीमध्ये आहे. थोडक्यात वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील प्रभू श्रीराम यांच्या नशिबात वास्तू सुख नव्हते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात घर, फ्लॅट, बंगला, वाडा, झोपडी, कुटी, इमारत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपण चतुर्थ स्थानावरून बघतो. चतुर्थ स्थान चतुर्देशावरून बघतो. हे चतुर्थ लग्नाचं देखील असतं, चंद्राचं पण असतं, चतुर्थाचं चतुर्थ पण असतं. आणि चतुर्थ स्थान जितके शुभ बलवान त्याप्रमाणे घरासंबंधी सुख दुःख ठरतात. जसं आपण एका पत्रिकेत पाहिलं की चतुर्थ स्थानाला चांगले 30 मार्क होते. अष्टक वर्गाच्या सर्वाष्टकात आपल्या चतुर्दशाला 4 किंवा 4 पेक्षा जास्त गुण असतील तर चतुर्दश शुभ आणि बलवान होतो. अष्टक वर्गाच्या सर्वाष्टकात चतुर्थ स्थानाला 28 आणि 28 पेक्षा जास्त गुण असतील तर चतुर्थ स्थान शुभ आणि बलवान होतं आणि अशा जातकाला चांगल्या प्रकारे वास्तुसुख मिळतं. वास्तुसुखाचा विचार करताना निसर्ग कुंडलीचा चतुर्दश चंद्र, वास्तुकारक शनी, भूमिकारक मंगळ, सर्व सुखाचा कारक शुक्र, सर्व शुभ गोष्टींचा कारक गुरु, लाभेश या सगळ्या ग्रहांनी चतुर्थ स्थानाला आणि चतुर्देशाला शुभ गुण दिलेले असले पाहिजेत. सुदैवाने प्रभू श्रीराम यांची मान्यताप्राप्त कुंडली उपलब्ध आहे. आता सल्ल्याप्रमाणे त्यांचं लग्न कर्क, लग्नात लग्नेश चंद्र, उच्चीचा गुरु, कन्येचा राहू, बाकी रवी शनी मंगळ शुक्र आपापल्या उच्च राशीत, बुध दशमात रवी युक्त. त्यांच्या सर्वाष्टकात चतुर्थ स्थान आणि चतुर्थ देश बघू आपण. त्यांच्या चतुर्थ स्थानाला 26 गुण आहेत जे किमान 28 पाहिजेत. 28 पेक्षा चतुर्थाला गुण कमी आहे. चतुर्थ स्थानाला चतुर्थेश, मातृकारक शुक्र, भूमिकारक सप्तमेश, चतुर्थस्थ शनी यांनी प्रत्येकी 3 गुण दिलेले आहेत जे किमान 4 पेक्षा कमी आहेत. कर्क लग्नाला मंगळ हा राजयोगकारक होतो, सत्ता देणारा होतो आणि हा मंगळ कर्क राशीला, कर्क लग्नाला पंचमेश म्हणजे संतती सुखाचा कारक देखील आहे. या मंगळाने पण चतुर्थ स्थानाला फक्त 3 गुण दिले आहेत जे कमीत कमी 4 द्यायला पाहिजे. त्यामुळे स्वतःला, संततीला, पत्नीला राजप्रसादाचे सुख, वास्तूचे सुख, चतुर्थाचे सुख लाभले नाही. तृतीयश बुधाने चतुर्थाला 5 गुण दिले आहेत. त्यामुळे लहान भाऊ भरताने हे वास्तुसुख त्यांना देऊ केले होते. दुसरा भाऊ लक्ष्मण तर वनवासात त्यांच्या कुटीर वास्तूतही त्यांच्या सोबत होता. पण याच बुधाचा लग्नाचा व्यय, चंद्रकुंडलीचा व्यय, चतुर्थाचा व्यय म्हणून विचार केला तर चतुर्थ स्थानाला वरील स्थानाच्या स्वामीने चतुर्थाचा व्यय तृतीयेश त्या बुधाने 5 गुण दिलेले आहेत. त्यामुळे चतुर्थापेक्षा व्यय स्ट्रॉंग झाला आहे. अशुभ स्थानाच्या स्वामींनी दिलेले जास्त गुण चांगले नसतात. त्यामुळे वास्तुसुखामध्ये व्यत्यय झाला.
प्रभू श्रीराम यांच्या सर्वाष्टकात चतुर्थ स्थानाला लग्नेश चंद्र, कुटुंबेश रवी, भाग्येश म्हणजे वडील, गुरुने काठावरचे प्रत्येकी 4 गुण दिलेत. त्यामुळे जीवनातला बराचसा काळ विजनवासात काढावा लागला. अर्थात काही काळ राजप्रसादात देखील ते होते. इतर सर्वसामान्य लोकांच्या पत्रिकेत वास्तू संबंधी ज्या गोष्टी पाहिल्या जातात, उदाहरणार्थ वास्तूची खरेदी विक्री व्यवहार, वास्तूचा प्रकार, नवी वास्तू जुनी वास्तू, वास्तूत गुंतवणूक, कर्ज, फसवणूक, ह्या गोष्टी प्रभू श्रीरामच्या पत्रिकेला गैर लागू आहेत. पण इतर सर्वसामान्य पत्रिकेमध्ये या गोष्टीचा विचार अष्टक वर्गाप्रमाणे फार चांगल्या पद्धतीने करता येतो. अष्टक वर्गावरून वास्तू कोणत्या दिशेस घ्यावी, कोणत्या दिशेला घ्यावी, कुठल्या मजल्यावर घ्यावी, सभोवती काय असेल या संबंधीचं मार्गदर्शन आपण आत्ताच केलं, ते तुम्हाला समजलं असेलच. घराची अंतर्गत रचना कशी असावी याचेही उत्तम मार्गदर्शन अष्टक वर्गाप्रमाणे होते. अर्थात अष्टक वर्गाच्या दिशा आणि वैदिकच्या दिशा याच्यामध्ये फरक आहे. अष्टक वर्गामध्ये आपण 1, 5, 9 याला पूर्व म्हणतो आपण, बरोबर. 2, 6, 10, 3, 7, 11, 4, 8, 12 म्हणजे उत्तर. आमच्या अष्टक वर्गामध्ये पूर्व दिशा म्हणजे व्ययस्थान, लग्न आणि द्वितीय स्थान. नवम, दशम आणि लाभस्थान म्हणजे दक्षिण. 6, 7, 8 स्थान म्हणजे पश्चिम आणि 5, 4, 3 स्थान म्हणजे उत्तर. मी वास्तू कोणत्या दिशेला घ्यावी यासाठी आपल्या पारंपरिक दिशा पद्धतीप्रमाणे 1, 5, 9 हा एक सेगमेंट झाला. 1, 5, 9, 4, 8, 12, 3, 7, 11, 2, 6, 10 या सेगमेंट पैकी कुठल्या सेगमेंटला जास्त मार्क्स आहेत ते बघायचं. मेषेला किती आहे, सीमेला किती आहे, धनुला किती आहे. प्रत्येकी 28 पाहिजे. 28 × 3 84 पाहिजे. तर आपल्या ह्या 1, 5, 9 या राशींना किती मार्क आहेत ते बघायचं. त्याची कंपेअर करायची 2, 6, 10, 3, 7, 11 आणि 4, 8, 12 या राशींच्या एका सेगमेंटला. यापैकी ज्या सेगमेंटमध्ये जास्त गुण असतील त्या दिशेला आपण वास्तू घेतली तर ती आपल्याला लाभदायक होत असते. किंवा अष्टक वर्गाच्या दिशा पद्धतीप्रमाणे व्ययस्थान, लग्न आणि द्वितीय यांचे मार्क किती ते बघा. नवम, दशम आणि लाभस्थान ह्या सेगमेंटचे किती मार्क आहे ते बघा. 6, 7, 8 ह्या ग्रुपचे किती मार्क आहे ते बघा आणि 5, 4, 3 ह्या ग्रुपचे किती मार्क आहे ते बघा. ज्या ग्रुपला जास्त मार्क असतील ती दिशा आपल्याला घर घेण्यासाठी उपयुक्त असते. ती दिशा तुम्हाला लाभदायक असते. हे आपण जातकाला सांगू शकतो. आपल्या स्वतःसाठी देखील हा आपण विचार करू शकतो. पण पारंपरिक वास्तुशास्त्रातील 1, 5, 9 म्हणजे पूर्व याला प्रमाण मानायचं का अष्टक वर्गातील व्यय, लग्न आणि द्वितीय म्हणजे पूर्व याला प्रमाण मानायचं, हे थोडं आपल्या अनुभवावर आहे. कोण काय म्हणतं हे महत्वाचं नाहीये, माझा अनुभव महत्वाचा. माझ्याकडे 5-25 पत्रिका असतील, सर्वाष्टक असतील, माझ्याकडे डेटा बँक असेल, तर आपली डेटा बँक काय सांगते त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यायचा की कोणती पद्धत ही अतिशय चांगली आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचा अवलंब केला पाहिजे. पण त्यासाठी आता हा जो नियम सांगितला मी 12, 1, 2 म्हणजे पूर्व दिशा याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण स्वतः वी शुड बी कॉन्फिडंट की पूर्व दिशा 1, 5, 9 समजायची का 12, 1, 2 समजायचं. थोडे धक्कादायक असतात अष्टक वर्गाचे वेगळे नियम, वाचायला जड जातात. अष्टक वर्गाच्या वास्तुशास्त्रामध्ये केवळ योग्य दिशा सांगितली जाते असं नाहीये, तर अंतर्गत रचना देखील सांगितली जाते की तुमचं देवघर कुठे असावं, किचन कुठे असावं, टॉयलेट कुठे असावं, स्टडी रूम कुठे असावी.
देवघर कुठे असावं? कोणाला विचारलं तर तो डोळे बंद करून सांगेल की देवघर ईशान्य दिशेला पाहिजे, ती ईश्वराची जागा आहे. आमच्या मते रवीला मेष ते मीन या 12 राशींमध्ये ज्या राशीमध्ये जास्त गुण असतील त्या राशीने दर्शविलेल्या दिशेला देवघर असावं. रवीला मेष ते मीन या राशीपैकी ज्या राशीमध्ये सगळ्यात जास्त गुण आहेत त्या राशीने दाखवलेल्या दिशेला देवघर असावं. मग ते कदाचित वायव्य पण असेल, दक्षिण पण असेल. टॉयलेट कुठे असावं? तेच परत 1 ते 12 राशींपैकी शनीला ज्या राशीमध्ये सगळ्यात जास्त गुण असतील त्या दिशेने दाखवलेल्या दिशेला टॉयलेट असावं. मग ते कदाचित ईशान्य पण असेल. अर्थात हा नियम धक्कादायक आहे, पचायला कठीण आहे. पण परत आपल्या डेटा बँकने हा कन्फर्म केला की हा नियम तुम्ही वापरायला हरकत नाही. किचन मंगळासाठी, मंगळाला ज्या दिशेला सगळ्यात जास्त गुण आहेत त्या दिशेला आपलं किचन असावं. मग ते कदाचित ईशान्य पण असेल. स्टडी रूम बुधाला ज्या दिशेला सगळ्यात जास्त गुण आहेत त्या दिशेला स्टडी रूम असावी. आपल्या घरातल्या महत्वाच्या वस्तू, लॉकर म्हणा, दागदागिने म्हणा, महत्वाचे पेपर्स म्हणा, गुरुला ज्या दिशेला सगळ्यात जास्त गुण असतील त्या दिशेला आपलं हे लॉकर, महत्वाच्या वस्तू असाव्यात. बेडरूम शुक्राला मेष ते मीन राशीपैकी ज्या राशीमध्ये सगळ्यात जास्त गुण आहेत त्या दिशेला कर्त्या माणसाची बेडरूम असावी. मग ती ईशान्य देखील असू शकते. मित्रांनो, हे रुटीन पेक्षा थोडं वेगळं आहे, धक्कादायक आहे, पचायला कठीण आहे. पण विचार करा, याचा अवलंब करा असं मी म्हणणार नाही. याचा विचार करा. आपल्या जुन्या दिशा पद्धती, जुन्या अंतर्गत रचनेसंबंधीची नियम आणि हे नियम याचा अनुभव घ्या, पडताळा घ्या. तुम्हाला काय जास्त भावतं ते बघा आणि जे योग्य वाटतंय त्याचा अवलंब करा. पुस्तकाच्या बाहेर या. माझा अनुभव महत्वाचा. तर असं हे वास्तूच्या आपण काय गोष्टी पाहिल्या. आता आपण वळूया राशी भविष्य. त्यासाठी मला तुम्हाला फाईल शेअर करायची आहे. दिसते फाईल? फाईल दिसते का? हा, दिसतेय सर. हो सर, सर दिसते. थोडस वर घ्या. आताच ही आपण फाईल पाहिली, त्याचं सर्वाष्ट देखील आपण पाहिलं. आपल्याला एक नेहमी प्रश्न विचारला जातो की वैदिक मध्ये जसं दैनिक राशी भविष्य आहे, साप्ताहिक भविष्य आहे, मासिक आहे, मासिक भविष्य आणि दिवाळी अंकातलं वार्षिक भविष्य.
तसं अष्टक वर्गामध्ये आहे का? तर वैदिकमध्ये ज्या पद्धतीने राशी भविष्य असतं तसं भविष्य अष्टक वर्गामध्ये नाही, हे निश्चित. पण तरी निराश व्हायचं कारण नाही. अष्टक वर्गात वैदिक प्रमाणे राशी भविष्य नसलं तरी अष्टक वर्गाचं स्वतःचं असं एक राशी भविष्य आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे अष्टक वर्ग हा पारंपरिकचाच एक भाग असला तरी काही गोष्टी अष्टक वर्गाच्या ह्या वेगळ्या आहेत. वैदिक पद्धतीमध्ये जे राशी भविष्य असतं, त्या एका राशीमध्ये सगळ्या वयाचे स्त्री, पुरुष, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे, भारतातले असो, परदेशातले असो, लहान असो, मोठे असो, या सगळ्यांना एकत्र कोंबलेलं असतं आणि त्यांचं एक सामायिक असं भविष्य दिलेलं असतं. पण सगळ्या राशींचं भविष्य एका पद्धतीने करणं कितपत योग्य आहे? समजा मकर रास आहे. हं? मकर राशीमध्ये एकाला कदाचित तब्येतीचा प्रश्न असेल, एकाला घराचा प्रश्न असेल, एखाद्याला लग्नाचा असेल, एखाद्याला नोकरीचा असेल, आणखीन कुठला प्रश्न असेल. म्हणजे 10 मकरवाल्यांचे 10 वेगवेगळे प्रश्न असणार, प्रॉब्लेम्स असणार आणि तरी त्यांचं भविष्य आपण एकाच पद्धतीने कसं काय मांडू शकतो? पण तरी राशी भविष्य याच पद्धतीने मांडलं जातं. याला राशी गोचरी म्हणतात. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये एक कोष्टक आहे. दाते पंचांगामध्ये पण ते कोष्टक आहे, पान नंबर 7 वर. स्वजन्म राशीपासून शुभाशुभ ग्रह पाहण्याचे कोष्टक. स्वजन्म राशीपासून म्हणजे आपल्या चंद्रापासून. चंद्रापासून आज जे जे ग्रह कुठे आहेत, चंद्रापासून त्यांचं अंतर, त्याच्यावरून ते ग्रह शुभ का अशुभ आहे हे समजलं जातं. उदाहरणार्थ चंद्रापासून गुरु 2, 5, 7, 9, 11 असेल तर तो शुभ असतो. चंद्रापासून गुरु 6, 8, 12 आणि 4था असेल तर तो वाईट असतो. 7.5 माहिती आपल्याला, चंद्रापासून 12वा पहिला आणि दुसरा शनी असेल तर 7.5, 4 आणि 8वा शनी असेल तर पनौती. पण हा शनी 3, 6, 11 मध्ये असेल तर मात्र शुभ असतो. असं हे कोष्टक आहे आणि सगळ्या प्रकारची जी राशी भविष्य लिहिली जातात ती ह्या कोष्टकावर आधारित असतात. जन्मराशीपासून शुभाशुभ ग्रह पाहण्याचे कोष्टक. पण प्रश्न असा आहे, कोणताही ग्रह शुभ किंवा अशुभ फक्त चंद्राकडनंच असतो का? 7.5 हे देखील एक गोचर आहे. 7.5 हे देखील एक भविष्य आहे. समजा 7.5 मध्ये शनी तुम्हाला त्रास द्यायला आला आहे. शनी खरंच त्रास देतो का हा मुद्दा वेगळा. पण शनी तुम्हाला त्रास द्यायला आला आहे असं समजलं तर इतर ग्रह काय हाताची घडी घालून बसलेत का? किंवा कर्केचा गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये आला आहे, तुम्हाला भरभरून देण्यासाठी आला आहे. त्या गुरुचे पाय ओढायला कोणी नसणार का? किंवा आपलं प्रारब्ध, आपली डेस्टिनी, आपलं लक सगळं काही फक्त एकट्या चंद्रावर अवलंबून असतं का? व्हेअरएज आपलं अष्टक वर्ग असं म्हणतं, की जीवनातली कोणतीही घटना जेव्हा घडते, त्यामागे या 7 ग्रह आणि 8वं लग्न यांचं आपापल्या परीने काहीतरी कॉन्ट्रिब्युशन असतं, तेव्हा ती घटना घडते. एकटा शनी, एकटा रवी, एकटा गुरु काहीही करत नाही. मग एकट्या चंद्रावर आधारलेलं हे राशी भविष्य कितपत योग्य मानायचं? त्यामुळे काय होतं, भाकीत बरोबर येत नाही. ज्योतिषी तोंडघशी पडतो, शास्त्र बदनाम होतं. आपली 7.5 वेगळी आहे मित्रांनो. ऐन 7.5 मध्ये मोदी दिल्लीच्या तख्तावर बसले आणि 10 वर्ष 7.5 असताना त्यांनी सगळा भारत भगवा केलेला आहे. देवाभाऊने 130 जागा जिंकल्या तेव्हा त्यांची देखील 7.5 चालू आहे. मग 7.5 वाईट समजायचं का? कारण या सगळ्या गोष्टी आपण चंद्राशी निगडीत केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्या कोष्टकाप्रमाणे, राशी गोचरीप्रमाणे जर भविष्य बघायचं असेल, तर आपल्याला लागणार मूळ कुंडली. अष्टक वर्गाचा आपण रेफरन्स घेणारच. त्यामुळे मूळ कुंडलीचं सर्वाष्टक आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर ज्या दिवसाचं भविष्य बघायचंय, ज्या आठवड्याचं भविष्य बघायचंय, त्या काळाची आपल्याला कुंडली पाहिजे. हा आता माझ्याकडे 6 जानेवारीला आला होता. त्यामुळे खालची गोचर कुंडली माझी ही 6 जानेवारीची आहे आणि 6 जानेवारीचं सर्वाष्टक देखील आहे. वैदिक पद्धतीने विचार केला
त्या स्वजन्म राशी कोष्टकाप्रमाणे. तर आपला मूळ ग्रह गोचरीने कितवा झाला आहे हे बघायचं आणि शुभाशुभ ठरवायचं. उदाहरणार्थ ह्या कुंडलीतील शनी वृश्चिकेचा आहे आणि हा शनी आता कुंभेमध्ये गेलाय, त्यामुळे मूळ कुंडलीत तो पंचमामध्ये गेलेला आहे. मग पंचमातल्या शनीचं फळ पीळा सांगितलेलं आहे. गुरु मूळ कुंडलीमध्ये मेषेचा आहे आणि सध्या गुरु वृषभेचा आहे. म्हणजे चंद्रापासून हा गुरु लाभस्थानामध्ये आलेला आहे आणि लाभातला कोणताही ग्रह शुभ लाभदायक असतो. मंगळ मूळ कुंडलीमध्ये कर्केचा आहे, गोचरीने देखील मंगळ कर्केचाच आहे. म्हणजे मंगळ चंद्राला पहिला आहे. बुध रवी मूळ कुंडलीमध्ये भाग्यामध्ये आहेत आणि गोचर कुंडलीमध्ये ते धनु राशीमध्ये आहे आणि धनुरास लग्नाच्या तृतीय स्थानामध्ये येते, चंद्राच्या षष्ठामध्ये येते. अशा तऱ्हेने आपल्या मूळ कुंडलीतील प्रत्येक ग्रह गोचर कुंडलीमध्ये कुठे गेला आहे, तो लग्नापासून कितवा आहे, चंद्रापासून कितवा आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे त्या कोष्टकात जे शुभाशुभ सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याची शुभाशुभ फळं समजायची. तूळ लग्नाच्या कुंडली शेजारी त्याचं सर्वाष्टकमन दिलेलं आहे. या सर्वाष्टकावरून आपण एका सेकंदामध्ये त्या व्यक्तीचं जीवनचरित्र रेखाटू शकतो. तूळ लग्न, लग्नाला 26 मार्क आहे, त्यामुळे तब्येत काही अशी खूप छान अशी नाहीये, पण खूपही कमी मार्क नाहीयेत, खूप काळजी घेण्यासारखी आणि दुर्लक्ष करण्यासारखी देखील तब्येत नाहीये. द्वितीय स्थानाला 26 मार्क आहे, त्यामुळे फॅमिली सपोर्ट काही विशेष मिळालेला नसणार. तृतीय स्थानाला 25 आहे, कदाचित लहान भावाचा त्रास असेल किंवा लहान भाऊ बहीण नसतील देखील. चतुर्थाला 30 मार्क आहे. चतुर्थ म्हणजे वास्तू, आताच आपण पाहिलं. चतुर्थ म्हणजे जीवनाची संध्याकाळ. त्यामुळे जीवन कसंही चांगलं किंवा संघर्षमय गेलं तरी जीवनाची संध्याकाळ चांगली आहे. पंचम स्थान कुंभ राशीला 30 मार्क आहेत, त्यामुळे शिक्षण चांगलं होणार. पंचम स्थानामध्ये बुध गुरु शुक्राला उत्तम गुण आहेत. बुध गुरु शुक्र हे मनी गिविंग प्लॅनेट्स आहेत, त्यामुळे हा माणूस इकॉनॉमिक्स फायनान्स संबंधी शिक्षण घेईल आणि त्यात पुढे येईल. षष्ठाला 36 मार्क आहेत आणि लग्नाला 26 मार्क आहे. लग्नापेक्षा षष्ठाला अनारोग्य स्थानाला जास्त मार्क असल्यामुळे अनारोग्याची काळजी घेतली पाहिजे, हा एक मुद्दा झाला. पण षष्ठाहून आपण मामा देखील बघतो, त्यामुळे मातुल घराण्यापासून फायदा असू शकतो. षष्ठ स्थान हे दशमाचं नवम स्थान आहे, त्यामुळे नोकरी उद्योग धंद्यामध्ये अतिशय उत्तम परिस्थिती असू शकते. सप्तम स्थान तिथे 32 मार्क आहेत. सप्तम स्थानाला जास्त मार्क असणं चांगलं पण आहे ना वाईट पण आहे. वाईट यासाठी की लग्नापेक्षा सप्तमाला जास्त मार्क असले तर पार्टनर हा डॉमिनेट करणारा असतो, त्याची अधिकारशाही हुकुमशाही सहन करावी लागते, त्याच्या वलयामध्ये आपण झाकून जातो. वृषभ रास अष्टम स्थानाला 27 आहे. फार मोठा अपघात वगैरे व्हायची काही शक्यता नाहीये. भाग्यस्थानाला मात्र 19 मार्क आहेत, त्यामुळे भाग्याची मदत नाहीये. त्यामुळे ह्या व्यक्तीला सांगावं लागलं की तुला खूप कष्ट करावे लागणार आहे आणि त्यानंतर ही व्यक्ती यशस्वी झाली तर ती सेल्फ मेड असणार आहे. दशम स्थानाला चतुर्थाला 25 मार्क आहेत, त्यामुळे नोकरीमध्ये खूप अशी चांगलं वातावरण नाहीये. पण लाभस्थानाला 33 मार्क आहे. कष्ट करतो 25 आणि पैसे मिळतात 33. काही लोकांच्या आयुष्यात असं होतं की ते कष्ट कमी करतात, परंतु त्यांना लांब मात्र खूप चांगले होत असतात. सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात, मित्रांची मदत मिळत असते. कष्ट करतात 25, लाभ होतात 33 आणि खर्च करतो 28. 4 पैसे बाजूला टाकतो. म्हटलं तर कंजूस आहे. म्हणून काही वेळेस आपण आपल्याला राग पण येतो, एखादा विशिष्ट नातेवाईक आपला खर्च करत नाही, कंजूस असतो, तर त्यावेळेस त्याच्या व्ययस्थानातले मार्क आपण बघायचे असतात. तर हे का
1-2 मिनिटामध्ये आपण त्याचं जीवनचरित्र सर्वाष्टकाच्या मार्कावरून पाहिलं. आता पुढची स्टेप आता खालची लग्न कुंडली बघायची. चंद्र मीनेचा आहे. तर मीनेच्या चंद्राला किती मार्क आहे ते बघायचे. आपल्या मूळ सर्वाष्टकामध्ये मीनेच्या चंद्राला 7 मार्क आहेत. उत्तम मार्क आहेत. आणि चंद्र कोण आहे? दशमेश आहे. दशमेश चंद्राला गोचरीने असे चांगले मार्क असल्यामुळे ह्या काळामध्ये नोकरीची, उद्योगधंद्याची परिस्थिती अशी चांगली राहील. परंतु चंद्र एका राशीमध्ये मुळातच 2-2.25 दिवस असतो. पण जेव्हा चंद्र उत्तम असतो आणि जेव्हा तो आपल्या नोकरीशी संबंधित असतो, त्या 2-2.25 दिवसाचा आपण ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे. मंगळ कर्केचा आहे, मूळ आणि गोचर देखील. कर्केच्या मंगळाला 3 मार्क आहेत. आणि हा कर्केचा मंगळ एक तर सप्तमेश आहे आणि कुटुंबेश आहे. कुटुंबेश आणि सप्तमेश उत्तम गुणयुक्त नसल्यामुळे ह्या काळामध्ये घरामध्ये काही वादविवाद होणार नाही, वाढणार नाही, चित्र वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. बुध रवी. बुध आहे धनु राशीमध्ये. तर धनु राशीच्या बुधाला पण 3 मार्क आहेत. आणि बुध हा भाग्येश आहे. भाग्येश बुध गोचरीने 3 गुणयुक्त आहेत, 4 मार्क नाही आहेत. त्यामुळे जोपर्यंत बुध धनु राशीमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला भाग्याची साथ नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली लाईन ऑफ ऍक्शन ठरवली पाहिजे. धनु राशीच्या बुधाला 3 आहे. मकर बुधाला देखील 3 मार्क आहेत. त्यामुळे मकर राशीत बुध असताना परिस्थिती बदलणार नाहीये. पण कुंभेला जेव्हा बुध येईल तेव्हा 6 मार्क होणार आहेत. त्यामुळे तो एक अतिशय चांगला पिरियड असणार आहे. नंतर मिनेला देखील 5 मार्क असणार आहे. कुंभ आणि मिनेत बुध असताना आपल्याला लाभदायक आहे. त्यामुळे बुधा संबंधीची जी काही कामं असतील ती आपण त्या काळामध्ये उरकून घेतली पाहिजे. माझं काम कोणतं आहे, कोणत्या स्थानाशी, कुठल्या ग्रहाशी संबंधित आहे आणि त्या ग्रहाची आज सर्वाष्टकामध्ये काय पोझिशन आहे, त्याहून आपली लाईन ऑफ ऍक्शन ठरली पाहिजे. ज्यावेळेस आपला ग्रह गोचरीने ज्या राशीत आहे त्या राशीत त्याला जर कमी गुण असतील तर आपण थोडा काय म्हणतात त्याला एक पाऊल मागे यायला हरकत नसते. पण काही वेळेस आपल्या त्या ग्रहाला गोचरीने त्या राशीमध्ये कमी मार्क आहे म्हणून थांबणं शक्य नसतं. मग अशा वेळेस ज्या ग्रहाशी आपलं काम आहे आणि जो आता गोचरीने कमी गुणयुक्त आहे त्याला बलवान करण्यासाठी मग आपल्या कुठल्याही पद्धतीची मग पारंपरिक असो का लाल किताब असो त्या पद्धतीने आपण उपासना केली पाहिजे. शनी पहिला पण मूळ वृश्चिकेचा आहे आणि आता तर सगळ्यांसाठीच तो कुंभेचा आहे. कुंभेच्या शनीला 2 मार्क आहेत आणि शनी हा राजयोगकारक आहे. राजयोगकारक शनी कुंभेत 2 गुणयुक्त असल्यामुळे फार काही मोठ्या राजकृपेची अपेक्षा करू नये. परंतु हा शनी जेव्हा मिनेत जाणार आहे तेव्हा त्याचे गुण 6 होणार आहे. एक तर तो षष्ठात जाणार आहे, षष्ठातला शनी चांगला आणि तो 6 मार्कांचा होणार आहे. म्हणजे 2चे 6 मार्क होणार आहे. म्हणजे तो तिप्पट चांगला होणार आहे. राजयोगकारक आणि कंप्लीट ह्या 12 राशींमध्ये मिनेतल्या शनीला सगळ्यात जास्त गुण आहेत. त्यामुळे सर्वश्रेष्ठ दाता राजयोगकारक मिनेमध्ये 6 गुण घेऊन येतोय. त्याची फिल्डिंग आतापासून लावली पाहिजे. त्याचं होमवर्क आपण आतापासून केलं पाहिजे की आपल्याला त्या 2.5 वर्षामध्ये काय काय कमवायचं आहे. तर ज्याप्रमाणे कमी गुणयुक्त शनी हा एक रेड अलार्म असतो त्याप्रमाणे एक चांगले गुणयुक्त शनी हा देखील एक चांगला संकेत आहे. तो देखील आपण पकडला पाहिजे. गुरु पाहिला आपण वृषभेचा 3 गुणयुक्त आहे आणि हा जेव्हा मिथुन जाईल तेव्हा तो 3 मार्कांचा 5 मार्कांनी होणार आहे. त्यामुळे गुरु देखील एप्रिल नंतर बदलणार आहे.
माझे कोणकोणते ग्रह केव्हा बदलणार आहेत आणि त्यांची गुणांची पोझिशन काय आहे याचा आपण एकदा लेखाजोखा घेतला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपलं काम किती दिवसांसाठी आहे. समजा जोडीदाराशी रुसवा फुगवा झाला असेल तर इट्स अ मॅटर ऑफ 2-3 डेज, 2-3 दिवसामध्ये सगळं निवळतं. मग तिथे 2.5 वर्षाचा शनी कामाचा नसतो. तिथे 2 दिवसाचा चंद्र आपण विचारात घेतला पाहिजे. किंवा 2-2.5 वर्षांनी एखादा आपला नवीन प्रोजेक्ट, मोठा प्रोजेक्ट सुरू होणार असेल, तर तिथे 2.5 वर्षांनी बदलणारा शनी महत्वाचा असतो. तिथे 2 दिवसांनी बदलणारा चंद्र हा कामाचा नसतो. त्यामुळे माझं काम किती दिवसाचं आहे, माझं काम कुठल्या भावाशी संबंधित आहे, माझं काम कुठल्या ग्रहाशी संबंधित आहे आणि आता मूळ आणि गोचरीने त्याचे गुण काय आहेत. तर आपण पाहिलं मूळ कुंडली, त्याचं सर्वाष्टक, गोचर कुंडली आणि त्याचं पण सर्वाष्टक. तर गोचर कुंडलीतले ग्रहांना आपल्या मूळ सर्वाष्टकाची किती गुण आहेत, ते चांगले का वाईट ते आपण पाहिलं. आणखीन एक स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या गुरुला, गुरु इथे मेषेचा गुरु आहे. मेषेच्या गुरुला 6 गुण आहेत आणि सर्वाष्टकामध्ये मेषेच्या गुरुला किती गुण आहेत? 5 गुण आहेत. म्हणजे मेषेचा गुरु गोचर सर्वाष्टकात देखील चांगला आहे आणि मूळ सर्वाष्टकात देखील चांगला आहे. वृषभेचा शुक्र, मूळ कुंडलीमध्ये वृषभेचा शुक्र 5 मार्कांचा आहे आणि इथे खालच्या सर्वाष्टकामध्ये वृषभेचा शुक्र 6 मार्कांचा आहे. म्हणजे मूळ सर्वाष्टक आणि गोचर सर्वाष्टक दोन्ही ठिकाणी हा शुक्र चांगला आहे. एक करायचा, मूळ ग्रह 7 राहू केतू हर्षल नेपच्यून आपण विचारात घेत नाही, कारण त्याचं नावच अष्टक वर्ग आहे. 7 ग्रह प्लस 1 लग्न इज इक्वल टू 8. 7 ग्रह मांडायचे. या 7 ग्रहांना आजच्या गोचरीकरणाने किती मार्क आहे ते बघायचे. 7 पैकी समजा 5 ग्रहांना 4 पेक्षा जास्त गुण असतील तर हा आठवडा, हा महिना आपल्याला चांगला जाणार आहे. 7 पैकी 5 ग्रहांना 4 पेक्षा कमी गुण असतील तर सध्या आपला बॅड पॅच चालू आहे, लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर अंश देखील दिलेले आहेत. हे अंश का महत्वाचे आहेत? तर इथे आपलं कक्षा पद्धत महत्वाची ठरते. कक्षेचं टेबल आपल्याला माहित असेल. पहिली कक्षा शनीची असते. सगळ्यात लांब जो ग्रह आहे त्याची कक्षा आधी आणि नंतर असं करत करत सगळ्यात जवळचं लग्न, त्यामुळे सगळ्यात शेवटची कक्षा लग्नाची. त्यामुळे आपल्या मूळ कुंडलीच्या या निर्यान स्पष्ट ग्रहांमध्ये प्रत्येक ग्रह कोणत्या कक्षेमध्ये आहे ते आपण बघितलं पाहिजे. रवीने रास बदलल्या बदलल्या पहिले 4 दिवस तो शनीच्या कक्षेमध्ये असतो, त्यामुळे 4 दिवस तो फेवरेबल नसतो. पण तेच 15 अंशाच्या आसपास तो स्वतःच्या कक्षेमध्ये असतो तेव्हा तो उत्तम असतो. त्यामुळे आपले जे, आणि इथे मात्र आपण हर्षल नेपच्यून सगळ्या ग्रहांच्या कक्षा बघू शकतो. त्यामुळे या 12 ग्रहांपैकी किती ग्रह शुभ कक्षेमध्ये आहे, मित्राच्या कक्षेमध्ये आहे आणि किती ग्रह शत्रूच्या कक्षेमध्ये आहेत, बलहीन ग्रहांच्या कक्षेमध्ये आहेत ते बघायचं. 12 पैकी समजा 6-7 ग्रह स्वकक्षेमध्ये, मित्र कक्षेमध्ये असतील तर आपले हे ग्रह चांगले आहेत. याच्या उलट असेल, जास्त ग्रह आपले शत्रू कक्षेमध्ये असतील तर आपले पत्रिकेचा दर्जा त्यामानाने कमी झाला हे लक्षात घेतं. तेच गोचर कुंडलीचं निर्यान स्पष्ट ग्रह आहे, त्याला देखील आपण कक्षा लावू शकतो की आताचे जे 12 ग्रह आहेत गोचरीचे, यांच्यापैकी किती ग्रह मित्र कक्षेतून चाललेत आणि किती ग्रह शत्रू कक्षेतून चाललेले आहेत. इथे मात्र आपल्याला एक चॉईस आहे की शत्रू कक्षेतून जाणाऱ्या ग्रहांसाठी आपल्याला चांगले फळ पाहिजे असतील तर आपण ते मित्र कक्षेमध्ये स्वकक्षेत येईपर्यंत आपण थांबू शकतो. आपल्यावर एक आक्षेप नेहमी घेतला जातो की तुमच्या अष्टकवर्गामध्ये काय फक्त 28 4 28 4च आहेत.
तर आपल्याकडे 28 चार नाही, आपल्याकडे नवमाश कुंडलीच्या इक्वलंट अशी ही कक्षा पद्धत आहे. त्यामुळे गोचरीचा विचार करताना ही कक्षा पद्धत देखील आपण वापरली पाहिजे. तर हे असं आपलं राशी भविष्य. मुख्य म्हणजे हे राशी भविष्य तुमच्या एकट्याच आहे, तुमच्या एका मूळ कुंडलीवर, तुमच्या एका सर्वाष्टकावर आधारित आहे. हे जनरल नाही. त्यामुळे कोणातरी तिर्याईक माणसाने कुठल्यातरी वर्तमानपत्रामध्ये 4-5 ओळी लिहायच्या आणि नाही म्हटलं तर त्या 4-5 ओळी पाहून आपण काही वेळेस खुश होतो, काही वेळेस नाराज देखील होतो. तिसऱ्या माणसाने माझ्या राशीबद्दल लिहायचं आणि मी नाराज व्हायचं कशासाठी? तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपल्या पद्धतीने आपलं राशी भविष्य लिहायचं. आता आपण ही जी काही पद्धत सांगितलेली आहे, आपल्या राशीबद्दल तो माणूस सांगू शकतो, आपण सांगू शकत नाही का? आणि वर्तमानपत्रातील जे 5-6 ओळींचं राशीभविष्य असतं, त्याच्यात वाहून जाऊ नका. ते जनरल राशी भविष्य आहे. राशी भविष्य तुमचं वैयक्तिक पाहिजे, अष्टक वर्ग पद्धतीने केलेलं पाहिजे. जे तुम्ही स्वतः करू शकता. जी पद्धत अतिशय सोपी आहे. त्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. यापुढे तरी ते वर्तमानपत्रातील राशी भविष्य बघून हुरळून जाऊ नका. दर सोमवारी आपलं अशा पद्धतीने स्वतःच एक राशी भविष्य लिहा. एक तुम्हाला देखील आनंद वाटेल आणि तुम्हाला कल्पना येईल की आपला पुढचा प्रवास कसा होणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने काळजी घेऊ शकतात किंवा त्याचा फायदा घेऊ शकतात. माझ्या परीने मी हे 2 विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं 1 तास झालेला आहे. त्यामुळे मी थांबलेलं बरं. ओके. काही विचार असेल तुम्ही विचारू शकता. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. नमस्कार. तर सरांना एक नमस्कार सर. बोलू मी? बोला. बोला, बोला. नमस्कार सर. मी रुपाली करमरकर ठाण्यावरून. मागे मी हां. आपल्याशी बोलले होते की क्लास घेण्याबद्दल. तर हे व्याख्यान आता ऐकून अजून माझी इच्छा प्रबळ झाली आहे की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्यावा, जेणेकरून आमच्यासारख्या लांब राहणाऱ्या लोकांना, म्हणजे पुण्याबाहेरच्या लोकांना ह्या अ, संधीचा फायदा घेता येईल. तुमच्या शिकवण्याचा आम्हाला काही फायदा होईल. मी आता माझं जीवन याच कामासाठी वाहिलेलं आहे. तुम्ही काहीही ठरवा. मी तिथे माझं योगदान द्यायला केव्हाही तयार आहे. दर बुधवारी आमची व्याख्यानं असतात विनामूल्य. वेगवेगळे विषय, वेगवेगळे वक्ते. हे आम्ही का करतोय? ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे म्हणून. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला व्याख्यान ऐकायची असतील तरी जरूर या. व्याख्यान द्यायचं असेल तरी जरूर या. आम्हाला नवीन वक्ते पाहिजेत, नवीन शिक्षक पाहिजेत, नवीन विचार ज्योतिषशास्त्रामध्ये आला पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू सर. पण मला म्हणजे पर्सनली अष्टक वर्ग शिकण्यात तुमच्याकडून जास्त इंटरेस्ट आहे. सो जेव्हा केव्हाही केव्हा ऑनलाईन क्लास तुम्ही कधी घेणार असाल तर प्लीज ते जरा मला एक आम्हाला. मला एक मेसेज टाका ना. ठीक आहे सर. सर थँक्यू सर. बरं, मला एक सर प्रश्न विचारायचा आहे असा. हॅलो. मूळ कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहाला, एखाद्या राशीमध्ये चांगले गुण आहेत आणि गोचरीमध्ये जर त्याला त्याच राशीमध्ये कमी गुण असतील, तर मग त्याचं रीडिंग कसं करायचं? सप्तम स्थानाला चांगले मार्क आहेत. त्यामुळे विवाह सुख आहे. पण तरी कधीतरी भांडण होतं की हो. फुगा होतोच की. त्यामुळे गोचरीने तो ग्रह तात्पुरता बिघडलेला आहे. गॉट द आन्सर? उत्तर मिळालं का? हा, येस. सर सर हे नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी. बोला. रिसेंटली मी एक गुणमेलन प्रयत्न केला. त्याच्यामध्ये वधू आणि वर दोघांचेही सप्तमामध्ये 28 पेक्षा कमी गुण आहेत. पण शुक्र आणि गुरु यांचे पूर्ण म्हणजे 5-5 गुण दिलेले आहेत. तर हे गोष्ट गुरुने सप्तमाला चांगले मार्क दिले.
गुरु आणि शुक्र असं ना? दोघंही चांगले दिले. हो, दोघंही नाही, 5-5 दिले. शुक्राने दिले ते ठीक आहे. हं. गुरुचे मार्क इथे चुकीचे होतात. अच्छा. हे हे तसं काम वाचण्याचं ठिकाण आहे. आणि इथे या पुरोहिताचा काय संबंध? त्याने नवमाला द्यावे, लग्नाला द्यावे, पंचमाला द्यावे, हं, हं. ठीक आहे. नाही का? हं, हं. आणि आणि केवळ सप्तम बघू नका, द्वितीय स्थान बघा. कुटुंब अच्छा. वृद्धी ओके, आहे ओके. का? पंचम स्थान बघा. दोघांमध्ये रोमान्स राहणार आहे का? अच्छा, मग आणि ते मुख्य सगळ्यांचं म्हणजे सरासरी घेऊन बघू का? हं. मु- आमचं गुण आम्ही काय करतो, डायरेक्ट रिलेटेड हाऊसेस 2, हं, हं. 5, 7, 8 आणि 12 बरोबर. इथे 28 पेक्षा जास्त मार्क पाहिजे. हं. एकेकाळी व्यस्थानाला मार्क नसताना संसार रेटले गेले, पण हं, हं. आता रेटले जात नाही. त्यामुळे अच्छा. तिथले मार्क बघा. हं. आणि बऱ्याचदा ते त्यांचा निर्णय घेऊन आलेले असतात, आपल्याकडनं फक्त ते शिक्का मारून घ्यायला आलेले असतात. अच्छा, अच्छा, त्यामुळे अच्छा. बरोबर. तर जिथे जिथे मार्क कमी आहेत त्यांना सांगा की इथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. हं. 24 मिळाले ठीक आहे, 12 मिळालेले नाहीयेत हे त्यांना सांगा. अच्छा. कारण काय आहे, आजकाल आफ्टर सेल्स सर्व्हिस लोक गॅरंटी वॉरंटीमुळे आपली गच्ची पकडायला येतात. तुम्ही हं. म्हटलं होतं आणि असं झालं. तर मी त्याच वेळेस सांगितलं होतं की इथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे आणि त्या हं. कॉम्प्रोमाइजसाठी तुम्हाला तुमचे स्वभाव बदलावे लागतील किंवा मग हं, उपाय हं. उपासना कराव्या लागतील. त्या तुम्ही केल्या का? अच्छा. ओके. त्याला जाणीव त्या पूर्ण की इथे कमी आहे. हं, हं. याला आम्ही एबीसी अनालिसिस म्हणतो. जे माझ्याकडे शिकले त्यांना ही पद्धत माहिती आहे. हो, बरोबर. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते एबीसी. हां. हं. एबीसी अनालिसिस आणि हे फक्त वधू-वरांसाठी नाहीये, प्रत्येक रिलेशनसाठी आहे. हं. हे एबीसी अनालिसिस प्रमोद महाजन भावांनी केलं असतं तर ही वेळ आली नसती. ठाकरे बंधूंनी अच्छा, केलं अच्छा. असतं तर ही वेळ आली नसती. नारायण राणे, हं, बाळ हं, हं. ठाकरेंनी केलं असतं तर ही वेळ आली नसती. हं, हं. इट इज फॉर इन काय होतं आपण त्या नात्यामध्ये खूप पुढे निघून जातो आणि 40 हं. वर्षानंतर राणेंना समजलं की मी चुकीच्या पक्षामध्ये होतो. हं, हं. तर कुठलंही नवीन नातं निर्माण करतानाच आधी गुरु शिष्य का असेना अच्छा. हे एबीसी एबीसी एनालिसिस का? गुणवेलन प्रत्येक नात्यासाठी. परफेक्ट सर. परफेक्ट. तर धन्यवाद सर. तर मॅच मेकिंग मध्ये वधूच्या पत्रिकेमध्ये समजा 21 गुण आहेत कुठे? आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये जर 30-35 गुण असतील तर ते चालू शकेल का? याच्या वेळेस माझं कोण आहे बघा. माझा मुलगा आहे का मुलगी आहे? बर. माझी मुलगी असेल आणि तिच्या सप्तम स्थानाला कमी मार्क असतील, तर मी एक हा. अशी पत्रिका उचलली पाहिजे, की जे सप्तम स्थानाला जास्त मार्क असतील. तर माझ्याकडे जे कमी येते तिथे ॲडजस्ट होईल. बरोबर आहे. हं. याचे 28, तिचे 28, 56 पाहिजे आपल्याला. आणि माझ्याकडे किती कमी आहे तितके जास्त पाहिजे. तराजू बॅलन्स झाला पाहिजे. म्हणजे दोन्हीकडे मिळून 50-55च्या पुढे गेलं तर चालेल का? मग दोन्ही नाही 28 56 व्हायला पेक्षा पाहिजे. हं. ऐका, दोन्ही 28 पेक्षा जास्त ए कॅटेगरी, बर. दोन्ही दोन्ही 28 पेक्षा कमी सी कॅटेगरी, ती कॅटेगरी बरोबर आहे. एकाला 28 पेक्षा कमी, एकाला 28 पेक्षा जास्त बी कॅटेगरी. हा. शक्यतो 2, 5, 7, 8 आणि 12ला एक कॅटेगरी मिळाली पाहिजे. बर बर. थँक्यू. धन्यवाद सर. थँक आपण आज वास्तू आणि राशी भविष्य या दोन्ही गोष्टी इतक्या छान समजावून सांगितल्या, की आता मला खूप छान या प्रकारे आपल्याला राशी भविष्य आपण लिहून काढू शकतो आपलं स्वतःचं. राईट. आणि आज इथे उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांना मी सांगू इच्छिते, सरांचं अष्टकवर्ग ज्योतिष पद्धत हे पुस्तक खूप उपयुक्त आहे आणि सर्वांनी हे वापरावं आपल्या अभ्यासासाठी. जे निवडक विचार आहे त्याच्यामध्ये काय पुस्तकात? ते आउट ऑफ प्रिंट आहे. सर निवडक विचार सुद्धा अष्टक वर्गावरतीच आहे का? नाही, नाही. मुळात ते आउट ऑफ प्रिंट आहे आता. त्याच्या 2-3 आवृत्त्या झाल्या. हा. ते आता अवेलेबल नाहीये. बर आउट ऑफ प्रिंट आहे का? हां. पण ते आणि अष्टक अष्टक वर्गावरतीच वर्गाच्या होतं का?
अष्टगवर 5 आवृत्त्या झाल्या. हे 5वी नाही आवृत्ती सध्या चालू आहे. नाही, आपलं पुस्तक खूपच सुंदर आहे. मी त्याचा वापर करतो आणि त्याच्यावरती मला बोलतोच आहे. चालेल. काही काही शंका असेल तर कधीही विचारा. थांबायचं? हो, ठीक आहे येस. सर. सर आता मनःपूर्वक मी कोरडे सरांना एक रिक्वेस्ट करते. कोरडे सरांनी आपलं थोडे 1-2 शब्द बोलावे. सर आपला व्हिडिओ ऑन करा. हो, येस. मेहरा मॅडमने मला ना थोडक्यात बोलायला सांगितलेलं आहे. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. कारण वेळ खूप झालेली आहे. रात्र होत आलेली आहे. हे झालेलीच आहे ऑलरेडी. परंतु थोडं का होईना पण मला बोलणं भाग आहे. म्हणून मी या संदर्भात थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. पण अशा प्रकारचं लेक्चर देणं अशा प्रकारचं व्याख्यान देणं ही माझी पहिलीच वेळ आहे. आणि ही मेहरा मॅडमनी माझ्यावरती आणलेली आहे. तर मला जे काही बोलायचं आहे ते थोडक्यात सांगतो. व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य, महत्वाचे म्हणजे अष्टक वर्गाचे महागुरू प्रदीप पंडित सर, अतुल कुलकर्णी, जोग मॅडम आणि मेघा मॅडम. मी मगाशी सरांनी सांगितलं की अष्टक वर्ग हे पारंपरिक ज्योतिषाचाच एक भाग आहे. परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे की सुरुवातीचा गणितीय भाग हा क्लिष्ट असल्यामुळं ही पद्धत थोडीफार मागं पडलेली आहे. परंतु पंडित सरांनी याच पद्धतीला संजीवनी देऊन पुनर्जीवित केलेलं आहे आणि त्याचं पुनर्वसन सुद्धा केलेलं आहे. कारण एवढ्यावरच ते थांबलेलं नाही आहेत. तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन त्यांनी व्याख्याने देऊन त्या पद्धतीचा प्रचारही केलाय आणि प्रसारही केलेला आहे. तसं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांनी या पद्धतीचा प्रचार केलेला आहे. आणि हा जो सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे, तर या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी किंवा गौरव म्हणून ज्योतिष प्रेमींनी त्यांना अष्टक वर्गाचे महागुरू हा किताब देऊन सन्मानित केलेला आहे. आता माझ्या बाबतीत थोडं 1-2च वाक्य मी बोलतो. मी पारंपरिक ज्योतिषाचा सुरुवातीला अभ्यास सुरू केला. पण याच्यामधले असंख्य नियम, त्याच्यातले उपनियम, त्याच्यातले अपवाद याच्यामुळं याच्यामध्ये मी जास्त रमलो नाही. पण पुढे मी कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र शिकलो. त्याचा मी बरेच दिवस प्रॅक्टिसही केली. त्याच्या संदर्भातल्या मी कार्यशाळाही अरेंज केलेल्या आहेत. आणि अष्टक वर्गाच्या बाबतीत मात्र मागील 5-6 वर्षापूर्वी सर मी तुमच्याकडं पोस्टल अष्टक वर्ग कोर्ससाठी जॉईन झालो होतो. आणि त्यापासून म्हणजे त्या वेळेपासून मी अष्टक वर्गाचा अभ्यास करायला सुरुवात केली. याच्यामध्ये मी आपलं जे पुस्तक आहे अष्टक वर्ग ज्योतिष पद्धत हे पुस्तक, नंतर गुजरातचे एक पटेल सर आहेत त्यांचं एक पुस्तक आणि उत्तर भारतीयांची हिंदीमधील पुस्तकं या सगळ्यांचा मी अभ्यास करून किंवा या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुमचं जे पुस्तक आहे ना हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यातले नियम कमीत कमी नियमामध्ये उत्तराच्या आधी अचूक उत्तर देता येतं याचा अनुभव मी अनेक कुंडल्यांमधनं घेतलेला आहे. त्यामुळं अष्टक वर्गाचा सराव करत करत मी अष्टक वर्गाची नुकतीच एक कार्यशाळा घेतलेली आहे. ती ऑनलाईन पद्धतीनेच घेतली आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला आणि मी माझ्या परीनं त्याला जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर पंडित सरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं किंवा त्यांच्या अष्टक वर्ग ज्योतिषशास्त्राबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी एका संमेलनामध्ये ज्योतिषशास्त्राचं संमेलन होतं त्या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलं होतं
त्यांनी व्यासपीठावरती असणाऱ्या ज्योतिषांना एक पत्रिका दिली होती आणि सदर जातक कोणत्या आजाराने त्रस्त आहे किंवा सदर जातकाला कोणता आजार झालेला आहे हे विचारलं होतं. तुम्ही कोणत्याही पद्धतीने सांगा. तर माझ्या माहितीप्रमाणे सरांनी त्यावेळेला अगदी 2 मिनिटात सदर जातक किडनीनं आजारी आहे. किडनीच्या विकारानं आजारी आहे. त्याला किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे आणि त्याच्याच आईनं त्याला किडनी दिलेली आहे. हे त्याने 2 मिनिटात सांगितलं आणि हे केवळ त्यावर मी अष्टक वर्गावरनं सांगितलेलं आहे. त्यावर मी लेख म्हणजे लिहिला हे होता. त्यांनी सिर्फ 2 त्यांच्या मिनिट. कुठेतरी याच्यामध्ये लेखामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांनी. तो माझ्या वाचण्यात आला होता. म्हणून मी आता मला आठवलं ते म्हणून तुम्हाला सांगितलं. जकातदारांचं संमेलन होतं. हां. विजय आणि जकातदार. या व्यतिरिक्त अधूनमधून WhatsAppमध्ये सुद्धा तुम्ही अधूनमधून काही ना काही थोडेफार टिप्स देत असता. ते मध्यंतरी एक टिप मला वाचायला मिळाली, की एक स्त्री आली होती. ती म्हणते, की मुलगी विवाह करायचा नाही म्हणते. पण त्यावेळेला तुम्ही कुंडली बघून एका वाक्यात सांगितलं, की लग्नशास्त्र सप्तमाला एकच गुण दिलेला आहे. त्यामुळं सदरची मुलगी ही विवाह करणार नाही. तर हे जे झटपट उत्तर देण्याचं स्किल आहे, हे केवळ आणि केवळ ह्या अष्टक वर्गाच्या माध्यमातून साध्य करता येतंय. म्हणजे अष्टक वर्गाचं म्हणजे मला ना तर खरोखर मी अष्टक वर्गाच्या प्रेमातच पडलोय. तर त्या अष्टक वर्गाचाच मी जास्तीत जास्त सराव करण्याचा मी प्रयत्न करतोय. पण पारंपरिकमध्ये काही मला फारसं इंटरेस्ट नाही. म्हणजे तुमचा पारंपरिकचा अभ्यास अतिशय प्रचंड आहे, प्रचंड. मी ते अनुभवलंय तुमच्या पुस्तकामधनं. तुम्ही त्याचं जे काही वर्णन करता ना, अमुक हा योग, तो योग, हे योग, तर ते तर त्याबद्दलचं ज्ञान अगाध येते. परंतु अष्टक वर्ग याबद्दल तुम्ही जे काही प्रेडिक्शन करता ना आणि ते कमीत कमी वेळात, एक समोरच्या जातकाला जास्त वेळ नाहीच आहे आपल्याकडे बसायला. तो आला की प्रश्न विचारतो, तुम्ही कोणत्या पद्धतीने अभ्यास करता याचं त्याने देणं-घेणं नसतंय. मला फक्त केव्हा या प्रश्नाचं उत्तर द्या. हेच त्याला अपेक्षित असतं आणि हे अष्टक वर्गांनाच साध्य होऊ शकतं, याच्यावरती माझा आता पूर्ण विश्वास बसलेला आहे. तर इथून पुढं आपल्याच पावलावर पाऊल टाकून मी पुढची वाटचाल करणार आहे. तर आपले आशीर्वाद असावेत एवढीच अपेक्षा आहे. आणखीन एक मला दोन्ही संस्थांसाठी आणि दोन्ही संस्थांसाठी माझ्याकडनं जे काय करण्यासारखं आहे, ते मी करणार असा मी शब्द आज सगळ्यांसमोर देतो. अजून एक धन्यवाद. विनंती आहे, की वेगवेगळ्या कुंडल्या घेऊन, वेगवेगळे प्रश्न घेऊन जर अष्टक वर्गाच्या माध्यमातून त्याचं विश्लेषणात्मक एखादं पुस्तक जर काढता आलं, तर तेवढा एक आपण प्रयत्न जरूर करावा. तर या ठिकाणी ओके. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्दाला पूर्ण विराम देतो. थँक यू. फार छान. सर, आपल्या क्लासमधल्या घुगले मॅडम आहेत. त्यांचा फोन आला होता. त्यांना काहीतरी बोलायचं आहे 1-2 मिनिटं. घुगले मॅडम. आदरणीय प्रदीप पंडित सर, श्रीयुत कोरडे सर व सौ मेधाताई आणि सर्व प्रतिष्ठित ज्योतिषप्रेमी यांना माझा मनपूर्वक नमस्कार. पंडित सरांची मी बरेच वर्षापासूनची विद्यार्थिनी आहे. अष्टक वर्गाची ओळख मला त्यांच्याकडेच झाली आणि पंडित सर उत्तम शिकवत असल्यामुळे मी त्यांची ऑनलाईन भाषणं पण नेहमी ऐकते. ज्योतिषाबद्दल बरेच प्रेम असूनही काही कारणांमुळे काही वर्ष माझ्याकडून सराव झाला नाही. नंतर मी कोरडे सरांच्या क्लासची बातमी ऐकल्यावर ते जॉईन केले आणि केपी आणि अष्टक वर्ग इतके छान शिकवले की मी पुन्हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू करायला केली सुरुवात म्हणजे. तर ज्योतिषशास्त्रातले नियम आणि संकल्पना ते इतक्या उत्तम पद्धतीने शिकवल्या, सर्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकवल्या आणि सर्व ज्ञान मुक्त हस्ताने देणे हा त्यांचा एक मोठा गुण आहे. आणि पंडित सरांची बाबतीत काही बोलण्यासारखं नाहीच आहे. सर्वांना इतके माहिती आहेत. पण पंडित सरांचं भाषण त्यांचं अत्यंत ऐकण्यासारखं असतं. मी नेहमीच त्यांची ऑनलाईन सुद्धा ऐकते. ते उत्कृष्ट बोलतात आणि अगदी कळकळीने शिकवायचा
हा जो महत्वाचा आणि मोठा गुण आहे हा पंडित सर आणि कोरडे सर या दोघांमध्येही मला आढळून आला. दोघांच्याही क्लासमध्ये मला भरपूर शिकायला मिळालं. हे माझं एक भाग्यच समजते मी. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार व उपस्थितांचेही आभार. नमस्ते. धन्यवाद मॅडम. आता आमचे सहकारी निलेश उतेकर आभार प्रदर्शन करतील. आवाजच येत नाहीये. गुगले मॅडम माईक बंद करा. निलेश सर बोला. हॅलो. बंद करायचंय ते करताय. हॅलो मॅडम, आवाज येतोय का? हो बोला सर, येतोय. हा, प्रथम नमस्कार पंडित सरांना, कोरडे सरांना आणि मेधा मॅडमना. हं. त्यांनी इथे मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी खूप त्यांचा आभारी आहे. आणि आजचे आपले मान्यवर पाहुणे अष्टक वर्गाचे महागुरु श्री प्रदीप पंडित सर त्यांच्या अप्रतिम मार्गदर्शनामुळे अष्टक वर्ष ज्योतिष पद्धतीमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि नवोदित ज्योतिषासाठी त्यांनी स्वतः निशुल्क व्याख्यानमाला दिली. त्यामुळे आणि आज इथे उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे मी त्यांचे आणि आमच्या पूर्ण अष्टक वर्गाची जी टीम आहे त्यांच्यातर्फे त्यांचा मनपूर्वक आभार करतो मी. आणि आमचे सहकारी श्री अतुल कुलकर्णी सर यांचेही आभार मानतो. आणि त्यानंतर मी ज्यांच्याकडे आता अष्टक वर्ग शिकलो ते आमचे आदरणीय गुरुवर्य प्रोफेसर श्री पांडुरंग कोरडे सर यांनी आम्हाला अष्टक वर्ग कार्यशाळेत इतके काही शिकवले आहे की जसं लहान मुलाला बोट धरून शिकवलं जातं तसं सरांनी क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलं. जोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला एखादा विषय समजला नाही तर तो समजेपर्यंत सरांनी खात्री करून घेतली प्रत्येक विद्यार्थ्याकडनं की तुला हा विषय समजला आहे का, तर त्याशिवाय त्यांनी पुढे जातच नव्हते ते. आणि कोरडे सरांच्या प्रत्येक विद्यार्थी त्यांना उत्तम ज्योतिषी बनवण्याचा त्यांचा हा मानसच आहे. हे त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीने खूप आम्हाला जाणवतं प्रत्येक वेळेला. आणि कोरडे सरांच्या ज्या काही कार्यशाळा झाल्या केपीच्या वर आणि दुसऱ्या विषयावर त्या सगळ्या कार्यशाळा मी अटेंड केलेल्या आहेत. आणि आजच्या क्लासचा जो काही समारोप आहे त्यांनी जो केलेला आहे, सरांनी जो अष्टक वर्गाची आमची कार्यशाळा काल संपलेली आहे, पण विद्यार्थ्यांना अजूनही मनात आम्हाला सगळ्यांना हुरहुर वाटते की सरांचा रोज क्लास ऐकण्याची आता सवय झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही कोरडे सरांना विनंती करतो की सरांनी अशा नवीन प्रकारच्या अजून काही कार्यशाळा कराव्या अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे त्यामध्ये. आणि मी आता इथे श्री कोरडे सर, सौ मेधा मॅडम, जोग मॅडम आणि प्रदीप पंडित सर या सगळ्यांच्या त्यांनी उत्तम प्रमाणे ह्या ज्या कार्यक्रमाला जी आपली व्याख्यानशाळा आहे त्याला त्यांनी जो कार्यक्रम त्यांनी उत्तमपणे पार पाडला त्यामुळे मी सर्वांचे आभार आणि धन्यवाद करतो. मेधा मॅडम. मेधा मॅडम हा बोला सर. आता जाहीर करा हो सर. कार्यक्रम संपला असं. अतुल सर, कार्यशाळा आपली संपलेली आहे. आपण आता निरोप घेऊ शकतो. ओके ओके.